जनरली सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल लोकांमध्ये खूपच निगेटिव्ह माइंडसेट आहे. पण सगळीच बोटं हाताची सारखी नसतात. त्याचप्रमाणे सगळेच कर्मचारी पण सारखे नसतात. मला एक रिक्वेस्ट आली होती की एक वयोवृद्ध बाबा होते. त्यांचे PM किसानचे पैसे विड्रॉ करायचे होते आणि ते बाबा वयस्कर असल्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत पोस्टात. पण त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही त्यांचे डोअर स्टेप डिलिव्हरी देऊ शकता का? तर मी म्हटलं ठीक आहे, मी ज्यावेळेस तिकडे येईन त्या भागामध्ये 1-2 दिवसामध्ये आणि माझ्याकडे कॅश अवेलेबल असेल तेव्हा मी येऊन जाईन तुमच्या घरी, काय हरकत नाही. आणि ज्यावेळेस मला वेळ मिळाला तेव्हा मी त्यांना फोन केला आठवणीनं आणि मी येतो आहे म्हणून सांगितलं. मी आधी पण त्यांना असे पैसे दिले होते एकदा काढून आणि त्यामुळं मी माझं काम उरकल्यानंतर मी निघालो. परत घरी गेल्यानंतर त्या बाबांबरोबर पण संवाद केला आणि खूप भारी वाटलं. तुम्ही पण तो ऐका. कोण ना कोण दोघातलं कोणतरी गेले असलं. बाबा अंगठा पाहिजे तुमचा. अंगठा जमीन द्या की मला तुमची. पैसे आणले ते की पैसे तुम्हाला द्यायला आणले ते तर बंडल आणलाय ठीक आहे हो का तुमचं आहे तर ना खात्यावरच काढायचं आहे तुमच्या. बाकी बरं आहे ना तब्येत गार लागतंय का? गारता आहे थोडासा. मागच्या वेळेस पण दिलत ना पैसे तसंच काढायचं आहे आता पैसे तुमचं. अंगठा लागतो त्याला. जमीन नाही घेत तुमची का करताय ना माझ्या. हा लेखांचे मी नाही वे बरं झालं. होय बाकी वयाच्या मानानं 400 पण बोलून चालून असते. कामाला गेले ते ना पहिले. काय म्हणाल ते करावं लागतं. काय केलं नाही करावं खायचं काय आधी आवडतं होती न राहावं वाईट पहिले कामाला केली का लहानपणापासून माग काम त्याला साली म्हातारा खाणीत गावलो 5वीतनं का 4थीतनं निघून काम केले त्याला. हो साहेबाच्या आवडलं वाईट दिवस वाईट काढला. वाईट अन्न नसायचं म्हटलं खायला. नुसती भजन गुरगुरी खाऊन दिवस काढला मी. काय बरं आता 4 वाजल्यानंतर येणं काय व्हायचं मला सांगा बरं. काय पण होतं आता नाही कसं तरी काढलं पाहिजे. काढलं पाहिजे. मग आता अवघड बशी सगळं मी ठेवते माझ्या ध्यानात राहत नाही. अंगठ गेला म्हणलं नाही 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 म्हणते ते. जमेच म्हणलं अंगठा गेला आले. मी काय तुम्हाला ओळखलं ना. मागच्या वेळेस नव्हतं आलो पैसे काढायला. बाबांचं पैसे काढून दिलं नव्हतं सर मी आलतो. हो हो पण आता काय ध्यानात राहत नाही. हा ते आहेच की ते त्यांना येता येत नाही. मग सरांना मी सांगतो जेव्हा माझ्याकडे कॅश असेल ना त्यांचे पैसे आले की मला सांगत जावा. मी जर माझ्या रूटला इकडे आलं की 1-2 दिवसात देत जाईन पैसे. ए दादा इकडे आया. अंगठा देता का आता ह्याच्यावर ठेवा अंगठा काचव तिकडे द्या फक्त नुसतं असं आणि ह्यांचं उठतं ती बोट ती एक बरं आहे.
रेषा लय नका दाबू थोडस. ह्यांचे अजून रेषा म्हणजे वय आहे पण रेषा कॅप्चर करतात बायोमेट्रिकला, त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर अजून दिसतं चांगलं, दिसतं ऐकाय बोलतात काय बी वाईस कमी येतं. हा, पण जुनं खाल्लेलं आहे त्याच्यामुळे चांगलं, देशी खाल्लेलं आहे ना त्याच्यामुळे अजून चांगलं आहे. आता आमच्या सारख्या आमच्या पिढीचं 50शीतच कार्यक्रम होणार आहे. 30-80-90 वर्ष चांगलीच राहते, आम्ही 50 मध्येच घायला येणार आहे. सातू खाल्ले ते आम्ही. सातू हो देशीच ना सगळं खाणं. काय ते खायला होतं. आताच 4चीच आहे की पण हायब्रिड आहे, हा ब्रेड आहे सगळं. सगळं मिक्स बनावट. आता काय सगळं तांबडी मिळत होती पहिली कुपनावर. तांबडी कुठली कुजलेली. आता तांबडी म्हणजे लाल असायचं, लाल लाल- तेव्हा त्या लाल ज्वारी. गव्हावानी. आपलं ते काय माडगं करतो का नाही त्याच्यासारखं होतं. हुलगं. हुलगं, हा. हा, ती नव्हं. मग अहो, ज्वारीच असायची पण तांबडी असायची तांबडी, कुपनाला यायची. बर. मग ती बंद झाली ना आता. हा, आता काय तवाच बंद झाला. नाही. कुणी घेणार तीच त्याला तर. नाही हे नाही त्याचं उत्पन्न निघत नाही ना लय, मग लय नाही, पैसे नाही. होत नाहीत. हा, खायचं कोणी उत्पन्न शरीर. नाही. कसं उत्पन्न, पाऊस काळ नाही म्हणलं कसं उत्पन्न नाही. अवघड आहे. ओटीपी कुठला मोबाईल जातो यांचा? बघू बरं. राहू दे, काढा बोट. हाय मला माहित तुमचं. काढा बोट काढा. हा. ह्याला बॅलन्स आहे ना? असू दे असू दे, ठेवा. घ्या माग. काढा काढा. झालं 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 झालं. झालं, बरोबर बरोबर. तू काय करतो? इंजिनिअरिंग कुठं? अकोली पुणे होय. ट्रेड कुठला? सिव्हिल. ठीक आहे, चांगलं आहे. कॉम्पिटेटिव्हला तरी चांगलं आहे. अभ्यास करायला सुट्टी दिली ती आलाय ना का इकडं. ते असते 2-3 दिवस राहून जरा तेवढाच मूड फ्रेश होतो. ती पप्पाच्या हातात. 6,324 रुपये येतं खात्यावर. किती काढायचं? 6,000 काढूया का वरचं? 324 राहिलं. चालते चालते. 6,000 काढूया. 324 राहिलं खात्यात. मिनिमम बॅलन्स काय requirement आहे? मिनिममचे काय 100 असतात पण 324 म्हणजे आपलं राहते कटिंग होत, SMS चार्जेस कट होत राहतात ना. 6,000 आहे तर 6,000. अगोदर 6,000. मग मग तेवढंच आपलं. आता मला घेतो 2, ह्याला देतो 2, म्हाताऱ्याला देतो 2. हा चालतंय का? चालेल. तुम्हाला काय? आम्हाला आम्हाला भाकरी पीठ तुकडा फक्त टायमिंगला द्या म्हणा. हो बस. बाकी काय करायचं. लय भारी बोलते. बाकी काय करायचं असं ठेवून असं. आपल्याला तेवढंच पाहिजे. हा खायला मिळालं पाहिजे. आंघोळ केली की मला पहिलं म्हणलं बिस्किट दे खायला. हा, भूक लागते सकाळ सकाळ घालते. आलं तर लागतो तेवढा फक्त, बाकीचं जेवण कवा गेलं. एक टाइमच जेवण असतं का? 2 दोन टाइम? time, 2 टाइम. हा, 2 टाइम जेवा, दणकून जेवा. हा काय होत? दात कवळे आहे ना? हाय की काय? हा, मग तर काय ढिलं पडायचं नाही. दात कवळे लावल्यावर काय मग आणि जेवण जेवढं जेवताल चांगलं जास्त आहे, तेवढं जास्त चांगलं राहील. तसं तर चांगलं आहे. हा, हा सगळ्या बाजू बऱ्याच्या तसं काय नाही. सगळं चांगलं आहे. पोरं चांगलं आहे, ते नातू चांगलं आहे, म्हातारी चांगलं आहे, सगळं हो चांगलं. अगदी चांगलं आहे. आम्ही बरं आहे. आमचं काय नाही. चांगलं आहे. आपलं निवांत आहे. हो बाकी काय नाही. वाकरवर मी चालत होती, ती मध्ये पडली, ती वाकर बी हलतोया. हा. म्हणून आता ह्या खुर्चीवर पिपरनी पतूर हा. जाते आपली. आता हे चालायला लागली 2 आठवडे झाले. होय, पडला होता का? पडली घसरून अंदाजची वायस. तिथं कट्टा उंच आहे ना? नाही, कटवलं इथं नाही कुठं? अहो इथं पटांगणात खड्यावरून निसर्ग निसरलं. वाकर आणि इथं निसर्ग. कसं आता ती पलीकडच्या साईडला खडा आहे थोडस, त्यामुळे ती झाली. पडली. खूप पडली ती. ती वॉकर बी आता 4-5 वर्ष चालून ती बी आता जिजला झालं. खाल्ला पूर्ण. हम्म. ती काय त्याचं खालचं चलू का? देतो पैसे तुमच्या जवळ. लय नाही देत, तुमचं जेवढं काढलं ते तेवढं देणार. चला मग येऊ का? होय होय बाय बाय. ये. चला. आणि अशा गोष्टींमध्ये समोरच्याकडून काहीच अपेक्षा ठेवायची नसते, कारण खरा उपरवाला तुमचे कर्म बघत असतो.